2024च्या निवडणुका ह्या जवळ येऊ लागल्यात आणि त्यामध्ये विविध लोकांची नावं चर्चिले जाऊ लागलेत। कोणत्या लोकसभेमधून कोणता उमेदवार निवडून येईल, कोणत्या लोकसभेमधून कुठला उमेदवार निवडून येईल का पडेल। मात्र एक नाव नेहमी चर्चेत असतं आणि मागच्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं ते बी लोकसभेचं, आणि ते नाव म्हणजे नवनीत राणा यांचं। नवनीत राणा यांचं त्यांचा जो नवरा आहे रवी राणा, या दोघांचंही नाव मोठ्या प्रमाणात राष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं। ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि याच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर म्हणजे मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असं या राणा दाम्पत्यांना सांगितलं होतं। त्यामध्ये रवी राणा आणि नवनीत राणा या दोघांचाही सहभाग होता आणि त्याच काळामध्ये रवी राणा नवनीत राणा हे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं, कारण की त्यांना पोलीस कोठडीसुद्धा झाली होती। काही दिवस त्यांना जेलमध्ये सुद्धा राहावं लागलं। याचं कारण होतं हनुमान चालीसा पठण करण्यामुळं। हे सगळं आपण मोठ्या प्रमाणात पाहिलेलं आहे। पण हे जे दोघं दाम्पत्य आहे ते एकमेकांची साथ कशा पद्धतीनं देतं आणि हे दोघंही राजकारणामध्ये कसे आले, नवनीत राणा खासदार कशा झाल्या, जे रवी राणा आहेत त्यांच्या प्रेमामध्ये नवनीत राणा नेमकं कसा पडल्या आणि या दोघांचं लग्न कसं झालं, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। महाराष्ट्रातल्या लोकसभेमधलं सगळ्यात चर्चित नाव ते म्हणजे नवनीत राणा यांचं। नवनीत राणा यांचं नाव नेहमी चर्चेत असतं, कारण की ते एका अपक्ष खासदार आहेत, कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्या नाहीत, त्या अपक्ष खासदार आहेत आणि त्यांचं दिसायला सौंदर्य खूप छान आहे। त्या पहिले अभिनेत्री होत्या, राजकारणात आल्या आणि रवी राणासोबत यांच्यासोबत लग्न केलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये अमरावतीमध्ये कोणताही फेस्टिवल असेल, कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमामध्ये ते बॉलिवूडचे जे स्टार आहेत, हिरो हिरोईन्स आहेत, यांनासुद्धा आणत असतात। म्हणून नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघंजण नेहमी चर्चेत असतात। पण नेमकं या दोघांची लव्ह स्टोरी कशी जमली, हे दोघंजण एकमेकांच्या प्रेमात कसे पडले आणि यांनी लग्न कसं केलं, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। याला सुरुवात होते ती म्हणजे नवनीत कौर यांच्यापासून। नवनीत कौर यांचा जन्म 3 जानेवारी 1986 मध्ये मुंबईमध्ये झालेला आहे। आता त्यांचे जे वडील होते ते सैन्यामध्ये एका अधिकारी पदावर होते आणि त्यांचं जे गाव आहे ते मूळचं पंजाब आहे, त्या पंजाबी आहेत, पण ते मात्र मुंबईमध्ये राहत होते आणि त्यांचा जन्म मुंबईमध्ये झाला। आता लहानपणापासूनच नवनीत कौर यांना चित्रपटामध्ये काम करायची आवड होती, मॉडेलिंग करायची इच्छा होती आणि अगदी ॲक्टिंग, डान्सिंग या सगळ्या गोष्टीमध्ये मोठा इंटरेस्ट, मोठा रस त्यांना होता। मग हे सगळं करत असताना त्यांनी मॉडेलिंग करायला सुरुवात केली, पोर्टफोलिओ काढायला सुरुवात केली आणि याच माध्यमातून त्यांना चित्रपट मिळू लागले आणि त्यांनी पहिला चित्रपट चालू केला तो म्हणजे तेलुगू चित्रपटामध्ये त्यांनी सगळ्यात पहिले काम केलं। त्यानंतर मल्याळम चित्रपटामध्ये काम केलं, त्यानंतर पंजाबी चित्रपटामध्ये त्यांना काम मिळालं आणि हळूहळू त्यांचं फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांना वेगवेगळे कामं मिळू लागले। अशा पद्धतीनं नवनीत कौर ह्या अभिनेत्री बनल्या आणि अभिनेत्री बनत असताना ते त्यांचं जे डायटिंग आहे, त्यांचं राहणीमान आहे, त्यांची पर्सनॅलिटी आहे, ह्या काही अगदी सांभाळत होत्या। कारण की एखादं जर मॉडेल बनायचं आहे, अभिनेत्री बनायचं आहे तर मग मात्र तुम्हाला तुमच्या शरीराकडं मोठ्या प्रमाणात लक्ष द्यावं लागतं, म्हणजे तुम्हाला फिट राहावं लागतं आणि मग तुम्हाला जर फिट राहायचं असेल तर मात्र व्यायाम किंवा योगा या दोन्हीपैकी एक निवडावं लागतं किंवा दोन्हीसुद्धा करावा लागतं, तेव्हा तुम्ही कुठं फिटनेसमध्ये राहू शकता, फिट दिसू शकता। मग त्याच पद्धतीनं नवनीत कौर यांनी सुद्धा फिट राहण्यासाठी योगाचं प्रशिक्षण घेत होत्या आणि योगासुद्धा करत होत्या आणि तो योगा स्वतः रामदेव बाबा यांच्या आश्रमामध्ये जाऊन करायच्या।
आता यांच्या आश्रमामध्ये जाऊन योगा करत असताना त्या ठिकाणीच योगा करण्यासाठी यायचे ते म्हणजे रवी राणा. आता रवी राणा हे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून आमदार आहेत आणि ते बाबा रामदेव यांच्या आश्रमामध्ये योगा करण्यासाठी योगा शिकण्यासाठी यायचे. मग तिथंच हे आमदार आहेत आणि तिकडं नवनीत कौर ह्या अभिनेत्री आहेत, म्हणून या दोघांची त्या ठिकाणी ओळख झाली. मग ओळखीचं रूपांतर चांगल्या मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये झालं की एकमेकांना बोलू लागले, चॅटिंगसुद्धा करू लागले आणि मग या दोघांना एकमेकांप्रती प्रेमसुद्धा झालं. मग विविध ठिकाणी बोलणं काय, भेटणं काय, अशा पद्धतीनं या दोघांचं प्रेम अगदी एकमेकांना जास्त होत गेलं, एकमेकांना हे आवडू लागले. मग यांनी पुढं जाऊन लग्न करण्याचा सुद्धा निर्णय घेतला. आता रवी राणा हे आमदार आहेत, एका मोठ्या पदावर आहेत आणि इकडं नवनीत कौर ह्या सुद्धा अभिनेत्री आहेत. मग यांचं लग्न म्हणजे काय एकदम थाटबाट राजेशाही पद्धतीनं होईल असं वाटत होतं, पण मात्र या दोघांनी एकदम थाटामाटात किंवा एकदम राजेशाही लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि यांनी अगदी सामान्य पद्धतीनं जो सामूहिक विवाह सोहळा असतो त्या विवाह सोहळ्यामध्ये लग्न केलं आणि त्या ठिकाणी विविध जोडपे होते, विविध नवरदेव नवऱ्या होत्या आणि त्यांची संख्या होती 3162. अशा एवढ्या मोठ्या प्रमाणात जो विवाह सोहळा पार पडला होता आणि त्याच विवाह सोहळ्यामध्ये या दोघा जणांनी 2 फेब्रुवारी 2011ला लग्न केलं आणि तेव्हापासूनच यांचा सुखी संसार सुरू झाला. आता सुखी संसार सुरू झाल्यानंतर बरेच दिवस हे एकमेकांसोबत राहत होते. नवनीत कौर आता ह्या नवनीत राणा झालेल्या होत्या, मतदारसंघामध्ये फिरत होत्या, त्यांच्या नवऱ्याचा प्रचार करत होत्या. मग हे सगळं करत असताना 2014ची निवडणूक जवळ आली लोकसभेची आणि 2014ची लोकसभा निवडणूक नवनीत राणा यांनी लढवावी असं त्या ठिकाणी ठरवण्यात आलं आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर 2014ची निवडणूकसुद्धा लढवली. आता निवडणूक 2014ची लढवली, पण मात्र त्यांना त्या ठिकाणी यश आलं नाही. त्या 2014ला पराभूत झाल्या. आता 2014ला पराभूत झाल्या, पण तरी मात्र त्यांनी हार मानली नाही आणि त्यांनी पुन्हा एकदा 2019ला अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायचं ठरवलं. पण आता मात्र त्यांनी कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक न लढवता स्वतः अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि मोठ्या मताधिक्यानं त्यांचा विजय अमरावती लोकसभा मतदारसंघामधून झाला. आणि नंतर मात्र त्यांनी अनेकांचा आवाज हा लोकसभेमध्ये उठवला, हे सुद्धा आपण पाहिलं. राज्यामध्ये देशामध्ये नवनीत राणा यांना एक वेगळं स्थान आहे, वेगळं त्यांची ओळख आहे. अशा पद्धतीनं नवनीत राणा आणि रवी राणा यांची लव्ह स्टोरी आहे. या दोघांचं अशा पद्धतीनं जमलं आहे. एकंदरीत नवनीत राणा यांच्याबद्दल, रवी राणा यांच्याबद्दल, या दोघांच्याही लव्ह स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.